नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण वैभव लक्ष्मी रांगोळी काढणार आहोत. 3 ते 3 ठिपके ठेवून घेतलेला आहे. क्रॉसमध्ये 2 रेष ओढून घेतलेला आहे. त्यानंतर आडवी एक उभी एक रेष ओढून घेतलेला आहे. त्यानंतर प्रत्येक रेषच्या वरच्या बाजूला आपल्याला 5-5 ठिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे. आता बघू शकाल प्रत्येक रेषच्या वरच्या बाजूला 5 ठिपके ठेवून घ्यायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. चला आता प्रत्येक रेषच्या समोर आपण 5-5 टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहोत. आता बघू शकाल एक गोलाकार तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक 5 रेषला आपल्याला सेंटरमधलं रेषला जोडून एक रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. प्रत्येक टिपक्यांना आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल प्रत्येक टिपक्यांचं मी जोडून तयार करून घेत आहे. आपल्याला मध्ये सेंटरमध्ये रेष ओढले तर सुद्धा टिपके दिसत आहे आणि आता आपल्याला ते दिसायला पाहिजे. आणि त्यानंतर प्रत्येक आपल्याला 5 टिपके उरलेलं आहे आणि प्रत्येक पहिल्या टिपक्यांचं एक रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. दुसरी रेषपर्यंत आपल्याला पहिल्या टिपक्यांचं आणि त्यानंतर दुसरी टिपक्यांचं रेष ओढून घ्यायचं आहे. तिसरी, चौथी आणि पाचवी असं प्रकार आपल्याला 5वी रेष ओढून तयार करून घ्यायचा. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या अपोजिटला असंच प्रकारे आपल्याला 5 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही रेष आपल्याला ही दुसरी रेषच्या बरोबर आपल्याला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही सुद्धा आपल्याला तिसरी आणि चौथी आणि पाचवी असं प्रकारे आपल्याला 5 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आता मध्ये सेंटरमध्ये एक आपल्याला थोडंसं रेष गॅप आहे. आणि त्यानंतर आता ही दोन्ही रेषमधलं सेंटरमधलं आपल्याला असंच प्रकारे आजूबाजूला क्रॉसमध्ये 5 टिपक्यांना 5 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही ह्याच्या अपोजिटला आपल्याला 5 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे 3 रेषेमध्ये सेंटरमध्ये एक रेष आहे, त्या रेषला आपल्याला आजूबाजूच्या जोडून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही सुद्धा आपल्याला 5 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्या अपोजिटला आपल्याला 5 रेष ओढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्रिअँगलची शेप दिसतोय, बघू शकाल तुम्ही. प्रत्येक रेषच्या मध्ये सेंटरमधल्या रेषला आपल्याला त्रिअँगलचे शेप द्यायचा आहे. आणि आता त्यानंतर आता ही बाजूचे सुद्धा आपल्याला असंच प्रकारे क्रॉसमध्ये रेष ओढून घ्यायचं आहे त्रिअँगलचे. आणि त्या बाजूच्या 5 रेष ओढून तयार करून घेतलेला आहो. आणि आता अपोजिटला आपल्याला 5 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल ही सुद्धा आपलं प्रत्येक बाजूचे आपलं रेष तयार झालेला आहे. आणि आता परत आपल्याला उलटा रेष जोडून घ्यायचा आहे. आणि आता ही पहिली रेष, दुसरी रेष, तिसरी रेष आणि चौथी रेष अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बाजूचे आपण रेष जोडून तयार करून घेत आहोत. आता बघू शकाल ही पूर्ण आपलं 5वी रेष जोडून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता ही जोडून घ्यायचं आहे. आणि आता प्रत्येक बाजूचं आपल्याला अशाच प्रकारे 5 रेष जोडून घ्यायचं आहे. चला आता ही पूर्णपणे आपण 5 आता 2, 3, 4, 5 अशा प्रकारे आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे. आणि ते किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. आणि आता ही सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. खूप सुंदर रांगोळी आहे, काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल दाराबाहेर. आणि मोठी दिसायला खूप मोठी आहे आणि छान दिसणारी रांगोळी आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढून बघा. कधी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सुद्धा ही रांगोळी काढून बघू शकता. खूप सुंदर रांगोळी आहे आणि दाराबाहेर तरी खूप सुंदर दिसते. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये मी लाल रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे. आपल्याला मध्ये सेंटरमध्ये फुलं दिसत आहे, त्या फुलांना मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे. आणि पूर्णपणे आपण फुलांच्या पाकळ्यांमध्ये लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मध्ये एक सेंटरमध्ये पिवळा रंगाचे टिपके ठेवायचं आहे. तशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य एक लाईक करा. चला आता पूर्णपणे आपण फुलांच्या पाकळ्यांमध्ये लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता हे पूर्ण तयार झाल्यानंतर बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे ही रांगोळी. आणि मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवत आहे. आणि आता परत आपल्याला एक मध्ये सेंटरमधला रेषला आजूबाजूचे जोडून तयार करून घ्यायचं आहे. आणि परत आजूबाजूच्या रेष आपल्याला असंच प्रकारे जोडून तयार करून घ्यायचं आहे. टोटल आपल्याला 5 हाफ सर्कल आकारणी जोडून घ्यायचं आहे. आणि ते बघू शकाल हे एक छानसं सुंदर गोलाकार तयार होतोय. आजूबाजूच्या रेषला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. टोटल 5 रेष होतोय. प्रत्येक बाजूला आपल्याला 5 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे हाफ सर्कल आकारणी. चला आता ही पूर्णपणे आपण रेष ओढून घेऊया. आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं वैभव लक्ष्मीची रांगोळी. खूप सुंदर आहे, नक्की काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल दाराबाहेर. एकदा काढून बघा, खूप सुंदर आहे. तुम्ही विसरत असेल तर एक वहीमध्ये काढून बघा, दुसऱ्यांदा तुम्हाला आपोआप खूप सोपी वाटतं. काढून बघा, पहिल्यांदा वहीमध्ये काढून बघा, त्यानंतर तुम्ही दाराबाहेर काढा. तुम्ही न बघता
ही रांगोळी काढू शकेल इतकी सोपी रांगोळी आहे. चला आता ही पूर्णपणे आपण जोडून घेऊया. आणि आता ही चारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे. आणि आता ही सुद्धा आपण अशाच प्रकारे हाफ सर्कल आकाराने रेष ओढून तयार करून घेत आहोत हाफ सर्कलनी. आता बघू शकाल ही सुद्धा तयार झालेलं आहे. परत आपल्याला एक गोलाकार करायचं, त्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या रेष जोडून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही सुद्धा आपला एक गोलाकार तयार झालेला आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला डिझाईन तयार होतोय. आणि आता ही बाजूचे 2 राहिलेलं आहे ते सुद्धा आपण अशाच प्रकारे मध्ये सेंटरमधलं गोल करायचं, त्यानंतर आजूबाजूचे रेष जोडून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आता मधलं सेंटरमधलं एक उरलेलं आहे ते सुद्धा आपण करून घेऊया. आणि ही सुद्धा मध्ये सेंटरमध्ये मी गोलाकार केलेला आहे, त्यानंतर आजूबाजूचे रेष जोडून घेत आहे. आजूबाजूची 4 रेष आपल्याला जोडून घ्यायचं आहे. टोटल आपलं 5 रेष होतोय. आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेला आहे. आणि मध्ये सेंटरमधला आपल्याला गोलाकार दिसतोय त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे. प्रत्येक गोलाकारच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया लाल रंग. कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी? आवडलं असले तर नक्की एक लाईक करा. चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रंग भरल्यामुळे किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे. नक्की काढून बघा, खूप सोपी रांगोळी आहे आणि शुभ रांगोळी आहे. काढून बघा. आणि चला आता ही पूर्णपणे आपण लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता ह्याच्यानंतर मी परत रेषच्या वरच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाची टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे. आणि आता त्यानंतर मी प्रत्येक गोलाकारच्या मध्ये सेंटरमध्ये मी एक हिरवा रंगाचे फुलं काढून तयार करून घेत आहे. लक्ष्मीची प्रिय आहे हिरवा आणि लाल. आणि मी हिरवा रंगाचे छानसं सुंदर एक टिपके ठेवत आहे. आणि त्यानंतर बोटाच्या सहाय्याने आतमध्ये ओढून एक छानसं सुंदर फुलं काढून घेत आहे. आजूबाजूला 2 टिपके ठेवलेला आहे, मध्ये सेंटरमध्ये एक. अशा प्रकारे आपल्याला 5 टिपक्यांचं एक फुलं काढून घेतलेलं आहे. चला आता पूर्णपणे आपण फुलं तयार करून घेतलेलं आहोत. त्यानंतर मी पिवळ्या रंगाचे एक टिपके ठेवलेलं आहे, छानसं सुंदर टिपके. चला आता ही पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी? आवडली तर नक्की लाईक करा. आणि एक दाराबाहेर काढण्यासाठी अगदी सोपी रांगोळी 8 ते 2 टिपक्यांची रांगोळी आहे. 8 टिपक्यांचे 2 लाईन ठेवलेलं आहे, त्यानंतर 6 टिपक्यांचे 2 लाईन ठेवलेलं आहे, त्यानंतर 2 टिपके ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला एक त्रिअंगलचं रेष ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आजूबाजूचे आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. ही रांगोळी दररोज तुम्ही दाराबाहेर काढण्यासाठी अगदी सोपं आहे. काढून बघा. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. आणि आता बघू शकाल मध्ये सेंटरमध्ये एक फुलं काढून घेतलेलं आहे मी. आजूबाजूचे एक छोटंसं पानाचे आकार केलेला आहे. त्यानंतर 2 टिपक्याला मी मध्ये सेंटरमध्ये एक फुलं काढून घेतलेलं आहे. आता प्रत्येक 4 बाजूचं असंच प्रकारे आपण तयार करून घेऊया. आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे. शेवटचे सुद्धा आपण असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. मध्ये सेंटरमध्ये एक टिपका उरलेला आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये. आणि त्यानंतर त्या टिपक्यांना आपल्याला एक रेष ओढून घ्यायचं आहे. आजूबाजूला 2 रेष ओढून वरच्या बाजूला टिपके ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 5 टिपक्यांचं एक रेष ओढून घ्यायचं आहे. ही सुद्धा आपल्याला आतमध्ये एक छानसं सुंदर डिझाईन तयार झालेलं आहे. बघू शकाल ही सुद्धा किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे. आणि आता ही शेवटची सुद्धा आपण असंच प्रकारे टिपके ठेवून आजूबाजूला 2 टिपके ठेवून रेष जोडून तयार करून घ्यायचं आहे. प्रत्येक बाजूचे तयार झालेलं आहे. त्यानंतर पानाच्या आकाराला मी आजूबाजूला अगदी बारीक रेष ओढून तयार करून घेत आहे. 3 ते 4 रेष ओढून घेतलेलं आहे. आणि आता चला ही प्रत्येक बाजूचा आपण रेष ओढून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे आणि एक लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेत आहे. आणि आता ही सुद्धा आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे. बघू शकाल आता किती सुंदर डिझाईन तयार झालेलं आहे. त्यानंतर टिपक्यांच्या वरच्या बाजूला मी 4 गोलाकारच्या फुलाच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. आणि प्रत्येक बाजूला आपल्याला अशाच प्रकारे 4 फुलांची पाकळ्या काढून घ्यायचं आहे. आणि ते किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये अगदी फेट पांढरा रंग द्यायचा आहे. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. मी फेट पांढरा रंग देत आहे. आपल्याला दररोज अशा प्रकारे रांगोळी काढायला सोपं वाटतं आणि दररोज आपल्याला रंग भरायचं गरज पण लागत नाही आणि आपण रंग भरून रांगोळी काढणार पण नाही आहे. आपल्याला रोज अशाच प्रकारे रांगोळी लागतं. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आजूबाजूला एक गोल आकार केलेला आहे दोन्ही बाजूचं.
आणि आता प्रत्येक बाजूला अशाच प्रकारे पानांच्या आतमध्ये आपल्याला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता वरच्या बाजूला अशाच प्रकारे मी उलटा क्रॉसमध्ये रेष ओढून गोलाकार केलेला आहे। फुलांच्या आता बघू शकाल पानाच्या आतमध्ये मी वरच्या बाजूला गोलाकार केलेला आहे आणि फुलांच्या आजूबाजूला खालच्या बाजूला गोलाकार केलेला आहे। मध्ये सेंटरमध्ये क्रॉसमध्ये रेष ओढलेला आहे। त्यानंतर 4 पाकळ्यांचा फुला काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी फेट पांढरा रंग देत आहे आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला क्रॉसमधला रेष जोडून आपल्याला एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूला आणि ही चारी बाजूचा आपला पानाचा आकार तयार झालेला आहे। किती सुंदर दिसत आहे बघू शकाल। मध्ये सेंटरमध्ये एक लाल आणि पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे। त्यानंतर मी प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला 3 टिपके ठेवून एक रेष ओढलेला आहे आणि थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि आता तिसरी सुद्धा आपण 3 टिपके ठेवून एक रेष ओढून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही शेवटची सुद्धा तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला दोन्ही रांगोळी? आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। थँक्यू।